बघा मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम डेफिनेट इंटिग्रेशन डी आय 12 ते 16 मार्काचा चॅप्टर आहे. लक्षात याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. फॉर्म्युलेसाठी पहिला व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. झिरोज टू इन्फिनिटिव्ह ई रेस टू मायनस एक्स डीएक्स एकदम पहिल्यापासून चालू करतोय. झिरोज टू इन्फिनिटिव्ह ई रेस टू मायनस एक्स डीएक्स. बघा सगळ्यात पहिले व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस एक्स ई रेस टू मायनस एक्स. फॉर्म्युला पाठ करावा लागेल. ई रेस टू मायनस एक्स इंटिग्रेशन काय असतं? ई रेस टू मायनस एक्स आणि या मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तो किती असतो? -1. मग काय करायचं? झिरोज टू इन्फिनिटिव्ह इथं प्लस सी लिहित नसते. लक्षात. तर ई रेस टू मायनस इन्फिनिटिव्ह मायनस ई रेस टू 0. एकदा काय करायचं? एक्सच्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह टाकायचं, मध्ये मायनस लिहायचं आणि एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं? 0. लक्षात. हे -1 वाले इकडे बघा, हे -1 जे आहे ना, ते इकडे बाहेर लिहिले तरी चालते. मायनस बाहेर. ई रेस टू एक्सच्या ठिकाणी एकदा इन्फिनिटिव्ह अप्पर लिमिट मायनस एक्सच्या ठिकाणी एकदा लोअर लिमिट. समजलं? मायनस ई रेस टू इन्फिनिटिव्ह ची व्हॅल्यू असते 0. ई रेस टू इन्फिनिटिव्ह व्हॅल्यू किती असते? 0. आणि ई रेस टू 0 ची किती असते? 1. ई रेस टू 0 ची किती असते? 1. तर -1 इंटू 1 इज इक्वल टू 1 झालं. समजलं? कळालं? 2 मार्काला येऊ शकते याचे प्रॉब्लेम. आता बघा, झिरोज टू पाय बाय 2. दुसरा प्रॉब्लेम, झिरोज टू पाय बाय 2 साइन एक्स डीएक्स. बघा ना मित्रांनो, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स? साइन एक्स इंटिग्रेशन काय आहे? मायनस कॉस एक्स. साइन एक्स इंटिग्रेशन काय आहे? मायनस कॉस एक्स. झिरोज टू पाय बाय 2. मग मायनस जसं तसं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. कॉस पाय बाय 2 मायनस कॉस 0. कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे? कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0. कॉस 0 ची 1. -1 इंटू दिस प्लस 1 इज द आन्सर. लिहून घ्या फास्ट. दोन्ही प्रॉब्लेम पहिले लिहून घ्या. झिरोज टू 2 ई रेस टू 2x dx. झिरोज टू 2 ई रेस टू 2x dx. आता बघा मित्रांनो, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x? ई रेस टू 2x बाय 2. ई रेस टू 2x इंटिग्रेशन काय? ई रेस टू 2x बाय 2. तुम्हाला फॉर्म्युले पाठच करावं लागतं. ई रेस टू 2x बाय 2. ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय असतं? ई रेस टू एक्स. ई रेस टू 2x इंटिग्रेशन ई रेस टू 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह काय घ्यावा लागतो? 2 डिवाइडला. आता ई रेस टू 2 इंटू 2 मायनस 2 रेस टू 0. 2 इंटू 0 भागिले 2. एकदा एक्स जागी 2 टाकायचं, एकदा एक्स जागी 0 टाकायचं. ई रेस टू 4 मायनस ई रेस टू 0 किती असतं? 1. ई रेस टू 4 मायनस 1. ई रेस टू 4 मायनस 1 डिवायडेड बाय 2 इज द आन्सर. बघा, झिरोज टू लॉग 2. बघा मित्रांनो, ह्याचे प्रॉब्लेम मी युट्यूबवर टाकणार नाहीये, त्याच्यामुळे रेग्युलर करा. लक्षात. झिरोज टू 2 लॉग 2 ई रेस टू 2x dx. आणि ऍप मध्ये पण 15 दिवसात टाका, पेपरच्या 4-5 दिवस आधी. तर मला ऑफलाईनला व्हॅल्यू द्यायची वगैरे, ऑफलाईनच महत्वाचं असतं. लक्षात. ई रेस टू 2x. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x? ई रेस टू 2x divided by 2. Zeros to log. E raised to 2 log 2 minus e raised to x जागी फक्त log 2 टाकायचं, x जागी 0 टाकायचं. 2 raised to 0 0 by 2. e raised to नीट लक्ष द्या, फायनल उत्तरापर्यंत आणणं करायचं. हे 2 जे ह्याच्या डोक्यावर जाईल ना, लॉगरिथमच्या रूल नुसार ई च्या डोक्यावर 2 ची पॉवर 2. हे 2 ची पॉवर 2. ई रेस टू लॉग 2 ची पॉवर 2. ई रेस टू 0 किती आहे? 1 बाय 2. ई आणि लॉग काय होत असतं? कॅन्सल होत असतं. 2 चा स्क्वेअर 4 मायनस 1 बाय 2.
म्हणजे 3/2 इज द आन्सर. 3/2 इज द आन्सर. समजलं का? लिहून घ्या फास्ट. इंटिग्रेशन ऑफ x raised to 3/2 dx. इंटिग्रेशन ऑफ x raised to power 3/2 dx. हे पहा, एक्सच्या डोक्यावर n असेल, एक्सच्या डोक्यावर जर n असेल तर कोणचा फॉर्म्युला असतो? एक्स रेस टू एन चा. एक्सच्या डोक्यावर कोणताही कॉन्स्टंट नंबर असला, एक्सच्या डोक्यावर जर कोणताही कॉन्स्टंट नंबर असला तर कोणचा फॉर्म्युला असतो? एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. 1:2 2:1. तर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर 5/2. हे बरे बाळांनो, 3/2 प्लस 1. 3/2 प्लस 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1. दीर्घच गुणाकार 3 1 जार 2 1 जार 2 into 1 2 5/2. किती? 5/2. समजलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन येतं ना, एक्स रेस टू पॉवर 5/2 अपॉन 5/2. 2:1. हा, मग काय करायचं? हे पहा, हे तिसऱ्या नंबरचं पहिल्या नंबरला 2/5. याला इथं लिहिता ना 2/5. ह्याच्यात लिमिट टाकत नाही. लिमिट फक्त काय टाकतो? एक्स मध्ये. एक्स मध्ये 1 ची पॉवर 5/2. एकदा 1 टाकायचं आणि मायनस 2 ची पॉवर 5/2. 2 ची पॉवर 5/2. 1 मायनस 2 ची पॉवर 5/2. आता बघा 2/5 जसंची तसं. 1 ची पॉवर किती असो? एकच असतो. 2 ची पॉवर 5/2. हा झालं. इज द आन्सर. समजलं? हे पहा, असे करायचे. 2:1 x raised to power 5/2 dx. 2:1 x raised to power 7/2 dx. हे तिन्ही आता करायचे फास्ट. लक्षात. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x raised to power 3/2. इकडे बघा 4:9. हा, याला काय करायचं? आता याला काय करायचं? वरी घ्यायचं. x raised to power -3/2 dx. x raised to n चा फॉर्म्युला. x raised to n चा फॉर्म्युला काय? हे बघ, खाली असल्यास ते करता येत नाही. वरी घ्यायचं. x raised to n चा फॉर्म्युला. x raised to n चा फॉर्म्युला काय? x raised to n plus 1 अपॉन n plus 1. 4:9. x raised to power -1/2 अपॉन -1/2. लक्षात. 2x raised to power -1/2 अपॉन -2 प्लस c. सॉरी, -2 नाही. हे 2 वरी गेले. हे -1 आहे ना, इथं मायनस लिहू शकतो ना आपण. 2 प्लस सी. काय गडबड केली. इकडे बघा. आता काय करायचं? या 2 ला वरी पाठवा. मायनस पण जाईल. -2 x raised to power -1/2. याला लिमिट द्या, याला पण लिमिट द्या. 4:9. 4:9. या 2 ला लिमिट जात नसते. फक्त x च्या जागेवर लिमिट घालायची. -2 x ची पॉवर किती आहे? 9 ची पॉवर -1/2 आणि 4 ची पॉवर -1/2. बघा इकडं. आता -2 9 ची पॉवर -1/2. याला खाली घेता येतं ना. 1/9 ची पॉवर 1/2 करता येतं. तर दुसरं काही नाही पर्याय. -1/4 ची पॉवर 1/2. तर इकडे बघा -2 9 ची पॉवर 1/2 किती असतं? 3. 9 ची पॉवर 1/2 म्हणजे रूट. 9 चं रूट किती असतं? 3. 1/3 -1/2. 4 ची पॉवर 1/2 म्हणजे 2. आले. तर आता -2 क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 का 2 3 का 3 3 दोन्ही 6 वेगवेगळे बेत्रिक 6. -1 इंटू -2 -3 किती होतं? -1. -1 इंटू -1 प्लस 1. 1/3 इज द आन्सर. आता याच्यात ज्याला बेरीज वजाबाकी ची अडचण रूट ऑफ 0:1 अंडर रूट ऑफ 1 - x² dx. 0:1 अंडर रूट ऑफ 1 - x² dx. 0:1 अंडर रूट ऑफ 1 - x² dx. हा, आणि बघा मित्रांनो,
व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह आपलं व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर ऑफ 1 मायनस एक्स साइन इनवर्स एक्स काय इंटिग्रेशन आहे साइन इनवर्स एक्स 0 to 1 तर साइन इनवर्स 1 मायनस साइन इनवर्स 0 साइन इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती आहे साइन इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 2 आणि साइन इनवर्स 0 ची किती असती 0 पाय बाय 2 इज द आन्सर अरे पाय बाय 2 इज द आन्सर बघा पुढचा प्रश्न 10वा इंटिग्रेशन ऑफ 1 by x dx 2 to 3 what is the integration of 1 by x log x 1 by x चं इंटिग्रेशन काय आहे log x 2 to 3 log of upper limit minus lower limit x च्या ठिकाणी अप्पर लिमिट टाकायचं आणि लोअर लिमिट टाकायचं log of 3 by 2 आता log m minus log n काय असतं रे log m by n अरे log of 3 by 2 is the answer व्यवस्थित लिहून मला पुढचा प्रॉब्लेम मित्रांनो हा किती झाले 10 झाले ना 11वा तीन 0 to 4 t square plus 1 dt t square plus 1 dt आता बघा 0 to 4 आता आपण काय करू हे झाले की पेपरचे पाचही पेपरला आलेले 2-2 मार्काचे घेऊन टाकू आले आता एवढा प्रॉब्लेम झाला की इंटिग्रेशन ऑफ 0 to 4 काय करा सेपरेट करायचं टी स्क्वेअर dt प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dt 0 to 4 आता फक्त ऑनलाईन युट्यूब वर पाचही पेपर सोडून देणार आलंय झालं माझं आलं लक्षात बाकी आपलं ऑफलाईन चालू आहे 0 to 1 टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय राहील टी क्यूब बाय 3 0 to 4 प्लस 1 टीटीचं इंटिग्रेशन काय राहील टी 0 to 4 तर काय अप्पर लिमिट टाळायचं 4 क्यूब मायनस 0 क्यूब बाय 3 प्लस अप्पर लिमिट टाळायचं 4 मायनस 0 4 चा क्यूब किती आहे 64 बाय 3 प्लस 4 तर 64 3 4 जार 12 4 3 12 याच्याकडे काही नाही म्हणजे 64 into 1 64 3 1 जार 3 किती होईल हे 76 बाय 3 डिवाइड होतं का 6 12 निघते नाही होत 76 by 3 इज द आन्सर 76 by 3 इज द आन्सर बरोबर आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आता आपण मित्रांनो एक्झामला आलेले प्रॉब्लेम बघू DI चे 2-2 मार्काचे अलग व्यवस्थित करा लवकरच पहिला पेपर पहिले मी काय करेन सगळ्यात पहिले समर 24 नंतर विंटर 24 नंतर समर 25 आणि विंटर 25 4 किंवा विंटर 25 पहिले देईल कारण सोल्युशन असतात त्याचं सोल्युशन नाही म्हणून पहिले एक आपण काय करू आपला DI झाला DI थोडाफार झाला प्रॉपर्टीचे त्याचे तर मग ट्राय करू किंवा प्रॉपर्टीचे त्यातलेच ऍडजस्ट करतोय 0 to 1 ह्या संडेला बघतो पहिला पेपर सोडून द्यायचा 0 to 1 बघा रे इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 4 plus x square हे कशाचा फॉर्म्युला आहे इकडे बघा 0 to 1 याला 2 square plus x square लिहू शकतो 1 upon x square plus a square चा फॉर्म्युला वाटलंच तर रिझन देतो 1 upon x square plus a square चा फॉर्म्युला काय 1 by a tan inverse x by 1 by a tan inverse x by प्रॉब्लेम लिहिल्या फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे 1 by a tan inverse x by ज्याला पण फॉर्म्युले पाठ करा नाही यावेळेस जर मॅथ नाही निघला मग निघतच नाही अलग तर एवढं सगळं घेऊन जर तुम्ही काढू शकत नसता 1 by a tan inverse
1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए. तेव्हा फक्त ह्याला लिमिट द्यायची. ह्याला लिमिट जात असते का? नाही. कॉन्स्टंट टर्म झिरोज टू 1 1 बाय 2 टॅन इनवर्स एकदा एक्सच्या ठिकाणी 1 टाकायचं मायनस एकदा एक्सच्या ठिकाणी 0 टाकायचं टॅन इनवर्स 0 बाय 2. कळालं? 1 बाय 2 जसंची तसं. हा टॅन इनवर्स 0 तेव्हा टॅन 90 ची व्हॅल्यू किती रे? 0. टॅन 90 ची व्हॅल्यू किती असती? सॉरी टॅन 90 ची इन्फिनिटी असते. टॅन 90 ची किती आहे? इन्फिनिटिव्ह. टॅन 90 ची व्हॅल्यू किती आहे? इन्फिनिटिव्ह. आलं तर टॅन 0 ची 0 आहे. टॅन 0 ची किती आहे? 0. तर टॅन इनवर्स 1 बाय 2 जसेच तसं आहे. टॅन इनवर्स 1 बाय 2 मायनस टॅन इनवर्स 0 ची 0. क्लियर? 1 बाय 2 टॅन इनवर्स 1 बाय 2 इज द आन्सर. टॅन इनवर्स 1 बाय 2 कुणाचीच नाही ना. चला लिहून घ्या फर्स्ट. इंटिग्रेशन ऑफ 2 to 4. इंटिग्रेशन ऑफ 2 to 4 2x plus 3. इकडे बघा. व्हेरी आयएमपी प्रॉब्लेम आहे. इंटिग्रेशन ऑफ 2 to 4 2x plus 3. इंटिग्रेशन ऑफ 2 to 4 dx अपॉन 2x plus 3. तोपर्यंतच मस्त करत होतो. हे बघ x ची पॉवर जर काही नसली म्हणजे 1 असली तर लॉग घ्यायचं लॉग. एक्स ची पॉवर 1 पेक्षा जास्त पण नाही आणि कमी पण नाही. या टाइपची प्रॉब्लेम खूप येते बरं. लॉग ऑफ डायरेक्ट काय घ्यायचं? लॉग ऑफ मॉड ऑफ 2x plus 3 आणि या 2x plus 3 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 2x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 2. 2x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 2. हा 0 to 2 to 4 2 to 4. हे पहा हे 1 by 2 बाहेर काढले काही नाही म्हणजे 1 असतो तिथं. 1 by 2 बाहेर लॉग ऑफ अप्पर लिमिट एक्स च्या जागी 4 एक्स च्या जागी 4 प्लस 3 मायनस लॉग ऑफ एक्स च्या जागी 2 प्लस 3 ब्रॅकेट क्लोज. 1 बाय 2 जसंची तसं 1 बाय 2 जसं तसं 4 दोन्ही 8 8 प्लस 3 11 लॉग ऑफ 11 मायनस 2 दोन्ही 4 4 प्लस 3 7 लॉग ऑफ 7 लॉग एफ मायनस लॉग एफ लॉग एफ बाय एफ 11 बाय 7 इज द आन्सर. बघा पुढचा प्रॉब्लेम. पण तुला यायचं का? 1 मिनिट थांब. मी चाललो. मी पण येईल थांब. यायचं असं. हा खूप सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत. इंटिग्रेशन ऑफ 0 to 4 0 to 4 4x सेपरेट करायचं 4x dx मायनस 0 to 4 x स्क्वेअर dx. समजलं? आपल्याला कळायला पाहिजे प्रॉब्लेम फक्त बस. हा सेपरेट करायचं सरळ सरळ 4 जसं जसं एक्स इंटिग्रेशन काय एक्स स्क्वेअर बाय 2 0 to 4 एक्स इंटिग्रेशन काय एक्स स्क्वेअर बाय 2 0 to 4 आणि एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन काय एक्स क्यूब बाय 3 0 to 4. I is equal 2 1 are 2 2 are. हे 2 अप्पर लिमिट ठेवलं 4 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर अप्पर 4 लोअर 0 मायनस 4 क्यूब मायनस 0 क्यूब भागिले 3 4 चा वर्ग 16 16 दोन्ही 32 32 4 चा क्यूब 64 भागिले 3 याच्या खाली काही नाही म्हणजे 1 32 त्रिक 96 मायनस 64 भागिले 3 32 भागिले 3 32 भागिले 3. लक्षात एक लास्ट सेकंड लास्ट पेपरचा. आता बघा या टाइपचे खूप प्रॉब्लेम येते बरं. आता पण आपण घेतला लास्ट प्रॉब्लेम.
किती झाले आपले नंबर टाकला होता 11 12 13 14 हा 14 बदलल्यास इकडे बघा dx अपॉन 2x प्लस 11 याची x ची पॉवर 1 म्हणजे एकच असत अरे थोडे जरी 2-2 मार्काचे नीट केले तर पासिंग होऊन जाते रे बाळांनो लॉग ऑफ 2x प्लस 11 हा आणि 2x प्लस 11 चा डेरिव्हेटिव्ह काय 2 1:2 समजलं 1/2 बाहेर लॉग ऑफ याच्या ठिकाणी काय टाकायचं 2 इंटू 2 प्लस 11 मायनस लॉग ऑफ मॉड नाही टाकलं 2 इंटू 1 प्लस 11 हा 1/2 जसंची तसं 4 प्लस 11 15 लॉग 15 मायनस 13 लॉग 13 लॉग एम मायनस लॉग एम बाय एन 15/13 इज द आन्सर समजलं 15/13 इज द आन्सर धन्यवाद